निर्गुण हत्याकांडाने पुणे हादरून गेलं। इंस्टाग्रामवरून एका मुलीचा मेसेज येतो, त्यावर विश्वास ठेवून एक तरुण घराबाहेर पडतो, कात्रज घाटात भेटायला जातो आणि तिथूनच त्याचं अपहरण करून थंड डोक्याने खून केला जातो। मागच्या काही दिवसात तुम्ही ह्या बातम्या वाचल्या असतील, पाहिल्या असतील। या सगळ्या बातम्यांमध्ये एक नाव सातत्याने समोर येत होतं, अमन गचंड। अवघ्या 17 वर्षाचा हा मुलगा, ज्याला त्याच्याच जुन्या मित्रांनी एका मुलीच्या माध्यमातून कात्रज घाटात बोलावलं, तिथून खेड शिवापूरच्या डोंगरात नेलं आणि निर्गुणपणे ठार मारलं। या हत्येचा 2 अल्पवयीन मुलांचाही सहभाग होता। हा खून जरी जुन्या रागातून झाला असला तरी तो क्षणिक संतापातून नव्हता, तर 4 तास चाललेल्या थरारात पूर्ण नियोजन करून थंडपणे करण्यात आला। अमनच्या खुनाची भीषणता ऐकताना अंगावर काटा उभा राहतो। पुण्यात अल्पवयीन गुन्हेगारीचा पॅटर्न किती टोकाला गेला आहे याचं हे धक्कादायक उदाहरण आहे। नमस्कार, मी रतन आणि तुम्ही पाहताय न्यूजवाला। आता अमन गचंड सोबत नेमकं काय घडलं आणि या घटनेच्या मागची पार्श्वभूमी काय आहे ते थोडक्यात समजून घेऊया। काही महिन्यापूर्वीच गचंड कुटुंब टिंगरेनगर लेन नंबर 14 येथे राहायला आलं होतं। अमन आणि त्याची आई अनिता इथे राहत होते, तर मोठा भाऊ करण मुंबईत नातेवाईकांकडे राहायला गेला होता। 29 डिसेंबरला अमन घरातून बाहेर पडला, पण तो परतलाच नाही। 2 दिवसांनी 31 डिसेंबरला त्याच्या आईने विश्रांतवाडी पोलीस स्टेशनमध्ये बेपत्ता असल्याची तक्रार दिली। पोलीस तपास सुरू झाला, पण सुरुवातीला कुठलाच जागा हाताला लागत नव्हता। पुढे पुणे क्राईम्स ब्रांचच्या युनिट 3 ने तपासात लक्ष घातलं आणि हळूहळू लिंक जुळत गेल्या। प्रथमेश आडळ आणि नागेश धवले हे 2 मुख्य आरोपी होते, तर काही अल्पवयीन मुलांना पुण्याच्या उत्तमनगर भागातून ताब्यात घेण्यात आलं। चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आणि खेड शिवापूरच्या डोंगरातून अमनचा मृतदेह बाहेर काढण्यात आला। तब्बल 9 दिवसांनी हा मृतदेह सापडला। अमनच्या खुनाचा मुख्य सूत्रधार आणि प्रत्यक्षात हत्या करणारा प्रथमेश आडळ हा अवघ्या 19 वर्षाचा होता। विशेष म्हणजे तो पोलीस भरतीची तयारी करत होता। प्रथमेश आणि अमन हे दोघेही उत्तमनगर परिसरात राहत होते आणि त्यांची जुनी ओळख होती। खुनाची कबुली देताना प्रथमेशने सांगितलं की सप्टेंबरमध्ये झालेल्या एका वादातून त्याने अमनला संपवण्याचा निर्णय घेतला। पण त्या सप्टेंबरमध्ये नेमकं काय घडत होतं? प्रथमेश उत्तमनगरमध्येच राहत होता, तिथेच अमन आणि त्याचा मोठा भाऊ करणही राहत होते। करणवर मारहाणीचा गुन्हा दाखल होता। अमन, करण आणि त्यांच्या मित्रांना व्यसनाचाही ज्ञान होता। प्रथमेश सांगतो की मित्र म्हणून त्यांच्यासोबत राहिल्यास आपणही कुठल्या ना कुठल्या गुन्ह्यात अडकू, व्यसनाच्या आहारी जाऊ आणि नुकतीच 12वी झाल्यामुळे पोलीस भरतीचं स्वप्न कायमचं मागे पडेल ही भीती त्याच्या मनात होती। त्यामुळे त्याने त्यांची संगती सोडली। हे करणला अजिबात आवडलं नाही। 11 सप्टेंबरच्या संध्याकाळी करणने प्रथमेशला RR वाईन जवळ भेटायला बोलावलं। गैरसमज झालेत, बोलून मिटू असं त्याने सांगितलं, पण प्रथमेश तिथे पोहोचताच परिस्थिती बदलली। करण, अमन आणि त्यांच्या साथीदारांनी त्याला घेरलं। आता हा मोठा माणूस झालाय, आमच्यात बसत नाही असं म्हणत दम दिला। करणने प्रथमेशची कॉलर पकडली आणि याला सोडायचं नाही, खल्लास करायचं असा इशारा दिला। त्यानंतर लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू झाली। याच वेळी अमनने लोखंडी धारदार हत्याराने प्रथमेशच्या डोक्यावर वार करण्याचा प्रयत्न केला। प्रथमेशने हात आडवा केला तेव्हा अमनने त्याच्या दोन्ही हातांवर 3-4 घाव घातले। प्रथमेश गंभीर जखमी होऊन खाली कोसळला। त्यावेळी करण, अमन आणि त्यांच्या साथीदारांनी हातातली शस्त्रे हवेत फिरवत परिसरात दहशत निर्माण केली। आम्ही इथले भाई आहोत, आमच्या नादाला कोणी लागायचं नाही अशी धमकी दिली। नंतर प्रथमेशच्या नातेवाईकांनी त्याला दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल केलं। हातावर खोल जखमा असल्यामुळे त्याचं ऑपरेशनही करण्यात आलं। या प्रकरणात करणवर गुन्हा दाखल झाला आणि त्याला अटक झाली। पण या मारहाणीचा राग प्रथमेशच्या मनात खोलवर बसला होता। यानंतर अमन आणि त्याची आई टिंगरेनगरला राहायला आली, तर करणला मुंबईला पाठवण्यात आलं। अमनने प्रथमेश आणि त्यांच्या मित्रांचे नंबर ब्लॉक केले होते, मात्र तो इंस्टाग्रामवर सक्रिय होता, स्टेटस टाकायचा। हे पाहून प्रथमेशचा राग आणखी वाढत गेला। याच रागातून त्याने अमनचा काटा काढायचं ठरवलं। अमनला व्यसनांची सवय आहे हे प्रथमेशला माहीत होतं। या प्लॅनमध्ये नागेश धवले त्यांच्यासोबत होता। नागेशने आपल्या मैत्रिणीला या कटात सामील केलं। ती इंस्टाग्रामवर अमनशी चॅटिंग करू लागली, ओळख वाढली आणि मग नागेशच्या सांगण्यावरून तिने अमनला भेटीचा मेसेज केला। आपण फक्त धमकावणार आहोत असे नागेशने तिला सांगितलं होतं। अमन भेटायला आला। दोघं खेड शिवापूरच्या डोंगरावर एका मंदिरात गेले। मंदिरातून बाहेर येताच नागेश धवले तिथे भेटला। इथूनच 4 तास चाललेला खुनाचा थरार सुरू झाला। नागेशने अमनच्या खांद्यावर हात ठेवला, काही अंतर चालत गेलं, मग त्याला गाडीवर बसवलं आणि दुसऱ्या डोंगराकडे नेलं। तिथे प्रथमेश आडळ आणि त्याचे इतर साथीदार आधीच उभे होते। अमनला घेरून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, धमकावलं आणि स्पष्ट सांगितलं, आज तुला मारणार आहोत। यानंतर या आरोपींनी अमनला शेवटची इच्छा विचारली। अमनने सांगितलं की मला बियर प्यायची आहे, सिगरेट हवी आहे। आरोपींनी त्याला बियर आणून दिली, सिगरेट दिली। काही जणांनी स्वतःही बियर पिली।
त्यानंतर अमनलाच एक खड्डा खोदायला लावण्यात आला आणि स्पष्ट सांगण्यात आलं की हा खड्डा तुला पुरण्यासाठी आहे. खड्डा खोदून झाल्यावर अमनला त्यात टाकण्यात आलं. सुरुवातीला त्याला जिवंत पुरण्यात आलं, पण हा बाहेर आला तर अशी शंका डोक्यात आली आणि पुन्हा खड्डा उकरून अमनला बाहेर काढण्यात आलं. यानंतर एकाने सर्जिकल ब्लेडने अमनच्या गळ्यावर वार केला. रक्त उडलं, पण वार खोल नसल्यामुळे अमन अजूनही जिवंत होता. पुन्हा शंका निर्माण झाली आणि मग अमन त्याच्या डोळ्यासमोर तरफडत मरण पावला. तरी हे इथेच थांबले नाहीत. दगड उचलून अमनचं डोकं ठेचण्यात आलं. जाताना त्याचा मोबाईल एका चालत्या ट्रकमध्ये फेकण्यात आला, जेणेकरून लोकेशन लोणावळ्याचं दिसेल आणि तपास दिशाभूल होईल. पोलिसांनी आरोपींना अटक केली. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आणि 9 दिवसांनी अमनचा मृतदेह डोंगरातून बाहेर काढण्यात आला. तेव्हा मृतदेहाची अवस्था अत्यंत विदारक होती. प्रथमेश आडळ आणि नागेश धवले यांना न्यायालयात हजर केल्यानंतर 9 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तर इतर अल्पवयीन आरोपींना बालसुधारगृहात पाठवण्याचे आदेश देण्यात आले. या प्रकरणात एकूण 11 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणाचा सर्वात धक्कादायक भाग म्हणजे अल्पवयीन मुलांचा सहभाग. आधीच अल्पवयीन मुलांनी प्रथमेशवर प्राणघातक हल्ला केला. त्यानंतर प्रथमेश आणि त्यांच्या साथीदारांनी थंड डोक्याने प्लॅन आखला. अमनला ट्रॅपमध्ये अडकवलं आणि शेवटची इच्छा म्हणून बिअरही पाजली. स्वतःचा मृत्यूचा खड्डा खोदायला लावला. जिवंत पुरलं, पुन्हा बाहेर काढलं आणि अखेर ब्लेड, कोयता आणि दगडाने निर्गुणपणे ठार केलं. कारण एकच, जुना राग. पोलीस भरतीचं स्वप्न पाहणारा तरुण अखेर भयंकर गुन्हेगार बनला आणि पुण्याने एकदा अंगावर काटा आणणारी ही कहाणी पाहिली.